कर्णिक, ही आनंदीची फाईल आहे. हॉस्पिटल मधली हीच ती फाईल आहे. मग आनंदीचे रिपोर्ट एवढा आतमध्ये का लपवून ठेवले? का? कशासाठी? कपड्यांच्या आतमध्ये? आता माझ्यापासून काय आणि किती लपवताय रे? बघते मी, बघते. हेच आहे ते जे तुम्ही लपवताय. पण काय, मला मुलीची काळजी वाटते ना. त्या काळजीने तुम्हाला विचारते की त्या रिपोर्ट्स मध्ये काय लिहिलंय ते मला तुम्ही सांगा. सांगताय ना जावई बापू? काय लिहिलंय ते सांगताय ना? हो. सांगा. का तुम्हालाही वाचून दाखवायचं नाहीये का? राघव आनंदी सारखं तुम्हालाही लपवून ठेवायचंय का? वाचा. हो नाही, असं काही नाहीये आई. मग काय आलं? पाणी पाणी मिळेल. आणते. पटापटा प्या आणि रिपोर्ट वाचून दाखवा. काय झालं? एक एक घोटका पिताय. पटापट पाणी प्या. ते पटापटा पाणी प्यायल्यावर त्रास होतो खूप. काही त्रास होत नाही पटापटा पाणी प्यायल्याने. त्या पटापटा. संपलंय पाणी. वाचा. वाचा. आनंदी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आई जे काय विचारते चुकीचंच येते. काही चुकत नाहीये त्यांचं. त्यांना काळजी वाटते ना म्हणून विचारता येते आपल्याला. हे बघ, मी तिला आता बोलून आलोय. यापुढे ती असले प्रश्न नाही विचारणार तुला. किती दिवस तुम्ही आईंचं तोंड बंद करणार आहात? मी आई होऊ शकणार नाहीये. त्यांना नातू हवाय. त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकणार नाही. हे आपण त्यांना सांगून टाकायला हवं. का खोटं बोलतोय आपण आईंशी? का नाही सगळं सांगून टाकत आहे आईंना? निदान त्यांच्या आशा तरी नाही वाढणार. आनंदी ऐक, सध्या स्थितीमध्ये मी तुला प्रोटेक्ट करणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. ऐक मी काय सांगतोय ते. तू आई होऊ शकणार नाहीयेस ही गोष्ट जेव्हा आईला कळेल, तुला काय वाटतं की आता जशी आई तुझ्याशी वागते पुढे चलून आई तुझ्याशी तसंच वागणार आहे? म्हणजे तुला मूल होऊ शकणार नाहीये या गोष्टीबद्दल तुला कोणी काही बोललेलं मला चालणार नाहीये. मग समोर कोणी का असेना. काय बोलताय तुम्ही? आई कशाला मला काही बोलते? आई नाही बोलणार पण बाकीचं कोणीतरी बोलेलच ना. आणि त्याने तिलाही असं काही वाटू लागलं मग. मला ना माझ्या माणसांवर खूप विश्वास आहे
आणि बाकी लोक काय बोलतील हे आपल्या हातात नाहीये. त्यांची तोंड बंद करायला आपण जाणार नाही आहोत. हे बघ, जर ही गोष्ट बाहेर पडलीच, लोकांना काय बोलायचं ते बोलतीलच, पण मग मी त्यांना स्पष्टपणे सांगून देईन की खरं तर दोष माझ्यात आहे, म्हणून आम्हाला मूल होऊ शकत नाहीये. बस. पाय माझं काय बोलताय तुम्ही? तुमच्यावर हे सगळं घेणार आहे आणि ते मला चालणार आहे, मला आवडेल हे? पर्याय नाहीये आनंदी. हे सत्य कधी ना कधी बाहेर येणार आहे आणि त्याचा तुला त्रास होणार. हे बघ, मला काय वाटतं, ऐक, आपण आईला स्पष्टपणे असं सांगूया की आम्हालाच मूल नको आहे. चिंगी आहे ना, मग आम्हाला दुसरं मूल नको आहे असा आम्ही निर्णय घेतलेला आहे, असं आपण आईला सांगूया. त्याच्यामुळे काही कोणी तुला विचारणार नाही, कोणी काही तुला बोलणार नाही. बस. ठीक आहे. आनंदी, अरे सदरा घातल्याला बटनच नाहीयेत. आहेत ना, थांबा बघते. नाही, तिसऱ्यावर हरवले नाहीत ना? नाही हो, मी सगळे बटन काढते ना मशीन मध्ये टाकण्याआधी, नाही तर ते सगळे बटन तुटतात. ठीक आहे, सापडत नसतील तर राहू दे, मी दुसरा सदरा घालतो. काय? हो, मॅचिंग मॅचिंग आहे. हो, माझ्या लक्षात नाही आलं. खास घालायचं. मीच ठेवलेत ते बटन. सापडलं. द्या. आनंदी, काल रात्रभर विचार करत बसली नव्हतीस ना तू? एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या. मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी. आई पुन्हा आता काही म्हणाली ना, लक्ष देऊ नकोस तू. हा, काही नाही बोलणार होत त्या मला, आणि जरी काही बोलल्या तरी त्यांचं वाईट नाही वाटणार आहे मला. जेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही बातमी कळली तेव्हा त्रास झालाच की नाही? अजूनही सावरतीये मी त्यांना. त्यांना कळलं तर वाईट वाटणारच आहे त्यांना. थोडा वेळ देऊयात, होईल सगळं ठीक. आणि तुम्ही म्हणताय तसं करूयात आपण, ते पटलंय मला. योग्य वेळ आल्यावरच त्यांना काय खरंय ते सगळं सांगूया. आईला सांगू आपण, तू म्हणतेस तसं अगदी, पण त्या अगोदर तू ह्या सगळ्यातून बाहेर पड ना. तू स्ट्रॉंग झालीस ना, मग माझी काळजी मिटली. मी एकदम स्ट्रॉंग आहे आता, माझी काळजी नाही करायची तो. बरं ठीक आहे, चला ते घटाची पूजा करायची आहे. आज व्रत पूर्ण होणार आहे, उपवास सोडायचा आहे, आणि 6 दिवसानंतर तुम्ही जेवण करणार आहात. बघ आता कसा जेवतो ते. कुंभकर्णाला पण लाजवलात का? जे काय असेल ते, बिस्किट वगैरे असेल ना, सगळं आण, सगळं खातो. बिस्किट कशाला? मी पूर्ण स्वयंपाक केला तुमच्यासाठी. काय काय बनवलंयस ते नाही सांगणार मी. त्यात काय एवढं सरप्राईज ठेवायचं, सांग ना. सरप्राईज देणार. चला. ऐक ना, ये. काय काय? खूप सुंदर दिसतेस. मॅचिंग मॅचिंग. चला आता, घटाची पूजा करायची नाही का तुम्हाला? चला बरं, चला. भूक नाही का लागली तुम्हाला? मी जरा जाऊन येते. कुठे? अरे डॉक्टर कडे जाऊन येते मी. ठीक आहे ना, हे काय पूजा झाली की मी उपवास सोडतो, मग येतो ना तुझ्यासोबत. हा, नाही काही गरज नाही, मी जाते. अगं एकटी जाऊ नकोस, ऐक माझं. अरे बाबा, एकटी नाही जाते. तुझं आता हे सगळं उद्यापनाचं आहे ना, उपवासाचं, म्हणून म्हटलं वर्षाला सांगितलंय मी, वर्षासोबत जाते. चल निघायचं. हो चल. एक मिनिट थांब आई. जेव्हा जेव्हा तुला दवाखान्यात जायचं असतं, तू काय मला सांगत आलीयस, आणि आता एका शब्दाने मला काही बोलली नाहीस, वर्षाला बोलवून घेतलंस, तिच्यासोबत चाललीस. ठीक आहे, हे जे काही उपवासाचं काही कारण असेल, पण मला सांगितलं नाहीस तू. चिडलीस तू माझ्यावर? अरे नाही रे बाबा, चिडते कशाने? आता घर म्हटल्यावर भांड्याला लागणारच ना. नाही, माझ्या मनात काही नाही तसं. अरे तुझं हे उपवासाचं त्रांगड होतं, उगाच ते सोडायचंय उपवास. तू व्यवस्थित उपवास सोड, ठणठणीत हो, मग वर्षाला विचारणार पण नाही, तुलाच घेऊन जाईल. ए आई. चल जाऊन येते. संध्याकाळी एकत्र दसरा साजरा करूया. पूजेला माझी वाट पाहू नका, पूजा करून घ्या. हो हो. चल ग वर्षा. हा आई. काय ग? एक मिनिट, तर पिशवीत काय? हे रिपोर्ट्स ग, रिपोर्ट्स आहे.
कसले? तू कुठले टेस्ट करून घेतले होतेस? ते नाही का माझं ऑपरेशन झालेलं, मग ते रिपोर्ट सोबत घेतले. काय डॉक्टरांना पूर्वी तुमचं काय काय झालंय ते दाखवावं लागतं ना, बरं पडतं ना त्यांना तपासायला. चल, आज अन्नाचा एक एक कण, त्याच्यासाठी मी किती तरसत होतो या उपवासामध्ये. खरंय ते. इथून पुढे माझ्याकडून अन्नाचा अपव्यय मी कधीच होऊ देणार नाही. खर तर हा उपवास घडून आलाय तो तुमच्यामुळे. आनंदी, रमा, थँक्यू सो मच. आणि सॉरी, उपवासाच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला खूप काही बोललो. सॉरी. बरं. अहो नाही, एकच घास खाल्लाय तुम्ही. भूक नाही का लागली तुम्हाला? तुम्ही खा बरं. तू पण खा. ऐका, तुम्ही खा. एक खा. आई, तू हे जे काय वागलेस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये, सांगून ठेवते तुला. काय केलेस आई तू? हा, आनंदीच्या नकळत तिच्या डॉक्टरांकडे जायची काही गरज नव्हती तुला. आणि तू डॉक्टरांना पण हेच भासवलंस की तू आनंदीच्या खाची पोटी आलीस. काय करतेस आई तू? त्यांना विचार ना, ते कसे वागले माझ्यासोबत. त्यांनी सांगायला नको होतं मला हे सगळं? हा, मला कळालं. माझ्यापासून का लपवलं त्यांनी? त्यांचं पण चुकलं. आई, ते नंतर सांगणार असतील तुला. कधी? हे बघ, ते चुकले असतील पण तू सुद्धा चुकलीयस आई, लक्षात ठेव. झालं तुझं? जा तुझ्या घरी जा. नाही, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. आम्ही सॉल्व्ह करू. तू जा. काय झालं तुझं काम? एवढंच काम होतं तुझं. जा तुझ्या घरी. जा जा बाई, जा. ते लिफ्ट बघ आली. जा, मला शिकव. कशासाठी लपवली? का अंधारात ठेवलं मला? का असं वागलीस आनंदी? अरे राघव, आई अरे तुझी मी. एका छताखाली राहतो आपण, एकत्र जेवतो, खातो, एकमेकांची सुख दुःख वाटून घेतो. ही गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तुम्हाला? का तुम्हाला वाटलं की हा ही आमच्या दोघा नवरा बायकोतली गोष्ट आहे, हिला नाही सांगितलं तरी चालेल असं वाटलं तुम्हाला? अरे तुम्हाला होणाऱ्या बाळाची मी पण काहीतरी लागते ना. ही गोष्ट विसरलात का तुम्ही? म्हातारी मेली तरी चालेल, तुमच्या आयुष्यात त्या म्हातारीची जागाच नाही असं वाटलं का तुम्हाला? आई, तुला सांगणारच होतो आम्ही, पण या धक्क्यातून अजून आनंदी सावरली नव्हती. आणि म्हटलं तुम्हाला मी परत सांगेन, तुम्हाला हा धक्काच असणार आहे मोठा. आणि या विषयावर चर्चा झाली असती तर आनंदीलाही अजून त्रास झाला असता. मला काही कळतच नाही ना. मला काहीच कळत नाही. मी काय बाई मूर्ख अडाणी बाई आहे. मला काहीच कळत नाही. उभं आयुष्य असंच घालवलं मी. मला काहीच कळत. अरे मला सांगायचं होतं ना राजा. मला सांगितलं असतं तर मी काहीतरी प्रयत्न केले असते ना माझ्या बाजूने. मी धुंडाळलं असतं, हॉस्पिटल गेले असते, सगळ्या डॉक्टरांकडे गेले असते, विचारलं असतं ना काहीतरी. लोटांगण घातली असती मी मंदिरासमोर. मी काहीतरी केलं असतं ना माझ्या बाजूने. मी बाई आहे रे. मी पण बाई आहे ना. तुझ्यापेक्षा मी बाईचं दुःख जास्त समजून घेऊ शकले असते रे राघवा. कसं आहे, आनंदीला आई व्हायचंय ना? ते शक्य नाहीये. आणि ते कधीच शक्य नाहीये. कारण आम्ही जर बाळासाठी प्रयत्न केला तर आनंदीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि मला काही करून आनंदीचा जीव धोक्यात टाकायचा नाहीये. हे सगळं ठरलंय तुमचं. सगळंच ठरलंय तुमचं. म्हणजे या घरात नातू येणारच नाहीये म्हणून हे सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. हे सगळं कसं छान छान चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होता का तुमचा? आनंदीला बाळ व्हावं म्हणून तू एवढा मोठा उपवास केलास. 6 दिवस स्वतःला उपाशी ठेवलंस. का? हे मला जाणून देण्यासाठी की हो आनंदीला बाळ होऊ शकतं, नाही का? एवढं खोटं वागलात तुम्ही. एवढं खोटं वागलात रे. अरे मी काय म्हणत होतो, नाही म्हणजे आपल्या आनंदीला आता बाळ होईल म्हणजे जबाबदारी वाढेल नाही का आपली?
तेव्हा तरतूद करायलाच हवी ना, हो की नाही? अहो तुम्ही गप्पा काय मारत बसलायत? आपण आलो त्या कामासाठी आधी ते तर करूया ना, मोहतील आपल्या गप्पा. हो हो हो. आनंदी, अगं ये काय करतेस आतमध्ये ये. पाणी नंतर बघू ग, आधी शुभेच्छा तर घे दसऱ्याच्या. घे सोनं घे, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. हो. सुलक्षणा ताई, अहो बाहेर ये सोनं घ्यायला. कर्णिक कुटुंबाला पाटकर कुटुंबाकडून दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. हा, सुलक्षणाताई तुम्हाला शुभेच्छा. या घ्या माझ्याकडून पण शुभेच्छा. धन्यवाद. काय होतं काय हे? आपल्या सगळ्यांना एकदम चक्कर येत होती का? अगं सगळ्यांना एकाच वेळी चक्कर कशी काय येईल? हा भूकंपच होता. राघवा, बिल्डिंग हलते, आपण घर बदलूया बाळा. चिंगी, बरी आहेस? हा, बरी आहेस ना बाळा? आता काही नाही. आता काही नाही. तू बरी आहेस ना? मी बरी आहे. आनंदी, तुला काही होत नाहीये ना? नाही. चिंगी, कुठेही नाही जायचं, इथेच थांबतो आमच्या सोबत, ठीक आहे? आई मी नाही घाबरले, बाबाच घाबरला होता. आणि आता भूकंप गेलाय, आम्हाला सोनं सोनं खेळायचंय. मी जाते. नाही चिंगी, थांब, जाऊ दे तिला, जाऊ दे. पाणी आणते. नंदू, हो. काय ऐकतोयस? ते व्हायब्रेशन आवाज येतो. इकडे उभा राहा. आम्ही बघू, चला या. तू ऐकणार नाहीयेस तू. बरं ऐक मी काय म्हणतोय. आई तुला काहीही बोलली, आधी मला फोन करायचा. हा, तुम्हाला कशाला फोन करायला हवा? सासू सुनेच्या गोष्टी कशाला कळायला हव्यात तुम्हाला? आई, मस्त चहा ठेवते हो तुमच्यासाठी, आला आणि वेलची घालून. आई बाहेर नाहीये. बाहेर नाहीये? आई, आई तिच्या बेडरूम मध्ये पण नाहीये ती. खोलीत पण नाहीये चिंगीच्या. कुठे जाणार होते का? सांगितलं होतं तुला? नाही, असं काहीच नाही सांगितलं मला. सकाळी सकाळी कुठे गेली? हा वर्षा बोल. दादा, अरे आई सकाळी सकाळी माझ्याकडे येऊन बसलीये. अरे यार, तुझ्याकडे येते, आम्ही इथे घरभर शोधतोय तिला. तिकडे काय करते ती? अरे तिला चहा हवा म्हणतीये ती. अरे मग आनंदीने तिच्यासाठी चहा आता ठेवणारच आहे ना. आनंदीच्या हातचा चहा प्यायचा नाही असं म्हणणं आहे तिचं. दादा, अरे मला ऑफिसला जायचंय आणि जोपर्यंत मी आईला आनंदी बनवते तसा चहा बनवून देत नाही ना, तोपर्यंत ती काही मला सोडणार नाही. मी आता काय करू दादा, सांग ना. तुला तर माहितीये ना तिचा स्वभाव. झेल आता. असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? काही नाही, ती वर्षाकडे गेली चहा प्यायला. चहा प्यायला? मी माझ्या म्हणजे ऐक, तिला चांगलं माहिती तुझ्या हातचा चहा ती प्यायली ना तर तिचा राग शांत होईल आणि तिला तेच नकोय, ते तिला टाळायचंय म्हणून हे सगळं चाललंय. आणि बरं आहे ना, तुझ्या डोक्याला ताप नाही. जाऊ दे तिकडे. असं नाहीये हो. आणि वर्षाताई आणि नंदूदादांची पण गडबड असते, ऑफिसला जायचंय त्यांना. आई आहे ना, घरात जर का राहिली ना तर पूर्ण वेळ ती अबोला धरून राहणार. पण पूर्ण वेळ किती माहितीये? अर्ध्या तासांच्या वर तिला तो अबोला धरता येणार नाहीये. मग काय करणार? ती तुझ्यावर खेकच राहणार. पैसे नको. ती गेली ना वर्षाकडे, राहू दे तिला. जेव्हा तिला वाटेल यावंसं तेव्हा येईल ती. ठीक आहे? येऊ मी? शांत राहा. कितीही वाद झाले तरी आईंनी असं घरापासून लांब नाही गेलं पाहिजे. माझ्या हातचा चहा सुद्धा नकोय त्यांना.
असं कसं होईल पण? अगं चहा कधी मिळणार आहे का आनंदी? वर्षा म्हणायचं होतं मला. वर्षा, ए बाळा, चहा कधी देतेस ग सोन्या? ए राजा, ए पिल्ला, माझं बाळ ग ते. आई, अगं घसा सुकला माझा. वाट बघून बघून थकले मी. कधी आता काय चहासाठी वणवण भटकावं लागणार आहे का मला? तुझीच हौस आहे वणवण भटकायची. आनंदी आहे ना घरी, मग जा ना पी चहा. मला नाही प्यायचं तिच्या हातचा चहा. तू देतेस का मला सांग? तू माझी पोटची लेक आहेस. तुझी तुला जन्म दिला, मला साधा चहा देऊ शकते तू? देते देते. लवकर दे. आई उकळीच येते चहाला. तू आतमध्ये जाऊन बस. नाही, मी नाही जाणार आतमध्ये. मला आत्ता इथे पाहिजे चहा. आतमधलाच पंखा चांगला चालतो. मला लगेच पाठवून दे. 5 वर चालतो ना पंखा? हो. नाही तर नुसत्या चपला टिक्क्याच्या फिरेत. आनंदी वहिनींसारखा चहा तुला बनवता येणार आहे का? नाही ना. पण मला एक कळत नाही, वरतूनच का नाही घेऊन यायला चहा? मुद्दाम करते ती. मी दादाला पण फोन करून बोलली, पण दादा म्हणाला की तुझी आई आहे, तू सांभाळ. अरे देवा, त्या बाजूने दादा खेचतायत, या बाजूने तुझी आई खेचते. मधल्या मध्ये आपले वांदे. सत्य आहे. मी बघतो कोण आहे. हा, कोण आहे? ए कोण आहे? अरे तुम्ही. आई कुठे? आतमध्ये पंख्याची हवा खात बसली. बरं ठीक आहे, मी त्यांच्यासाठी चहा आणलाय, स्वतः केलाय. त्यांना माझ्या हातच्या चहाची सवय झाली ना, दुसऱ्या कोणाचाच आवडत नाही. मग त्यांना पण सांगू नका मी आणलाय. द्याल? वहिनी, बरं झालं तुम्ही चहा आणलात ते. तुमच्या हातचा चहा पिऊन तरी शांत होतील त्या. किती विचार करता हो त्यांचा तुम्ही. द्या. आले. इकडे. कशाला विचार करतेस एवढा तिचा? तुझ्यावर रागून बसली आहे ना ती. अजिबात पुळका बेका येऊन देऊ नकोस आणि हा चहा आणून देऊ नकोसा. ऐका तुम्ही, द्या त्यांना तुम्ही चहा. आनंदी, हे बघ, मी ना तिच्यासाठी वाईट चहा बनवलेला आहे, तोच देणार आहे मी आता. पण माझं काय बोलताय? त्यांना त्रास होईल त्या चहाचा. असं काही करू नका बरं. ऐक, अगं तिच्या शरीराला त्रास होईल इतका वाईट चहा नाही बनवलाय मी. अगं मी देते, तू एक काम कर, तू हा चहा घेऊन वर जा. नाही नाही नाही, त्या आणखी चिडतील. वर्षा ते ऐका तुम्ही, माझ्या हातचा चहा द्या त्यांना, नाही तर दिवसभर चिडचिड करतात त्या. नाही नाही, त्यांची चिडचिड नको. ते नाही, तुमच्या हातचा चहा देऊया आपण. अरे नंदू, तू थांब. नंदू, काय माझ्या हातचा चहा आहे हा असं सांगणार आहेस तू? चहा प्यायला ना किती लगेच ओळखेल हा आनंदीने बनवलेला चहा. देवा, ह्या पायऱ्या किती रे देवा. कसं करायचं? गुडघे आणि ह्या पायऱ्या. पोरीला दया माया नाही, पोराला दया माया नाही. मालतीताई, 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 अहो मी सुलक्षणा. दरवाजा उघडता का? मला 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 घरात घेता का? मालतीताई, मला घर देता का? हो घर. खरं सांगते, माझा पोरगा आहे ना माझ्याशी खोटं वागला हो, आणि पोरीने मला घराबाहेर काढलं. माझी पोटची पोरं परकी झाली. मी काय करू? मला 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 तुमच्या घरात येऊ देता का? मालतीताई, मालतीताई. हॅलो. हा काकी. हा, आलीये ना आई तिथे? आहेत अगं, त्या दाराच्या बाहेरच उभे आहेत, जोर जोरात बेल वाजवतायत. हे बघा, तुम्ही अजिबात दरवाजा उघडू नका.
नाही नाही, मी अजिबात त्यांना घरात घेत नाहीये. अगं मी घरात नाहीये असंच दाखवते त्यांना, म्हणजे त्या आपसुक आनंदीकडे जातील. त्यांना पर्यायच राहणार नाही ना दुसरा. बरं बरं ठीक आहे, आई गेली ना की मला कळवा. कळवते. मालतीताई, जा आता वर. माझ्या आनंदीवर रागवलात ना, जरा बोला नीट तिच्याशी. मालतीताई, मालतीताई, पाटकर. घरात नाही की काय कोणी? पाटकर, ओ पाटकर. पाटकर पण घरात नाहीत वाटतं. काय करायचं? पाय पण दुखले. चला घरी जाऊया. आईचं आनंदी सोबत हे असं वागणं कधी थांबणार आहे काय माहित. आनंदीच्या जीवावर बेतत नाही ना तोपर्यंत. रमा, काय चुकीचं बोलतेय मी? माझ्या बाबतीत काय घडलं होतं? तुला माहितीये आतापर्यंत म्हणजे गेले कित्येक महिने मी स्वतःला खूप समाधानी आनंदी पुरुष समजत होतो. रमा, जेव्हा तू होतीस तेव्हा तुझ्यात आणि आईमध्ये सतत भांडणं व्हायची. तुला नाही माहिती माझी काय अवस्था व्हायची तेव्हा ते. पण आनंदी आली. आनंदीने आईला खूप छान सांभाळून घेतलं, इतकं की आता आईला माझ्यापेक्षा आनंदीच्या आवडीनिवडी सर्वात जास्त महत्वाच्या वाटू लागल्या. पण आता बघ काय चाललंय. त्याच्यामुळे बायको आणि आईच्या कात्रीत सापडलेल्या समस्त पुरुष जातीची काय गोची होत असेल ना, ते आता पुन्हा अनुभवतोय. बायको आणि आईमध्ये तुझ्या बायकोनी काहीही केलेलं नाहीये. मला माहितीये आईची चूक आहे, पण रोज सकाळी उठून मी आईचा अपमान तर नाही करू शकत. माझी आई येते आणि आनंदीची बाजू मी नाही घेणार तर कोण घेणार? मला कळतंय सगळं. आणि आनंदीला दुखावून मी स्वस्थ बसू शकणार आहे का? कोणालाही दुखवण्याची गरज नाहीये. फक्त आनंदीवरती अत्याचार होणार नाही एवढं मात्र बघ. अत्याचार? अगं ठीक आहे, मला माहितीये आई आता आनंदीवर सध्या चिडलेली आहे, पण आईचा सुद्धा आनंदीवर तितकाच जीव आहे. जीव होता. आता आनंदीला मूल होणार नाही हे कळल्यानंतर राग उफाळून आलाय. नाही, काय करून मला हे सोडवायला काहीतरी केलंच पाहिजे. काय आलं तुला? काय आलं असेल? नाही, तू माझ्या आईला बोलत होतीस. तुझी आई काय वेगळं वागती? तुला उशीर होत होता ना? चल. अगं चिडतेस काय ग? अगं हे मी बाई गंमत करत होतो ग बाई. माहितीये, कळते तुझी गंमत मला. अगं चल. खरंच. आनंदी, चल ग, येतो मी. हा, हे डबा नको? मला माहिती ऑफिसला नाही जाते तुम्ही, कोर्टात जाताय ना. हा, वेळ मिळाल्यावर खा तुम्ही डबा. अगं कोर्टामध्ये डबा खायला वेळ मिळत नाही. आणि तुझा हात भाजलाय ना, कशाला स्वयंपाक केलास? हे बघा, हात भाजलाय मग काय कामं सोडून द्यायची का? माझा स्वयंपाक झालाय, डबा केलाय तुमच्यासाठी, घेऊन जा. अगं नकोय मला, ऐक माझं. काय करताय? नाही वेळ. एक तर आज जाणार तर बाहेर आहे, मध्येच काय उभा राहिला? आत कशी येऊ मी? वर्षाकडे गेली होतीस त्यामुळे चांगलं वर्षाकडे जाते, सतत व्यायाम होत असेल ना पायांचा. आनंदी, दे डबा मी घेऊन जातो. तू एक काम कर ना, म्हणजे तू घरामध्ये रमत नसशील तर ऑफिसला चल माझ्यासोबत. बरीच काम आहे, तुझी मदत होईल आम्हाला म्हणून. आई आहे तुझी मी, कैदाशी नाहीये तुझ्या बायकोला फाडून खायला. मला तसं नव्हतं म्हणायचं आई. माहितीये काय म्हणायचं होतं तुला. उशीर होतोय, जा लवकर कोर्टात. आई, काही खायला आणू?
चिघळतात काय? आनंदीला मूल होणार नाही याचं दुःख आणि राग आहे ना, तो फक्त दाखवण्यापुरता होता तुमचा. नाटकात सगळी नाटक. एवढं काय हसण्यासारखं? आनंदी कुठे आहे? आनंदी, आनंदी, आनंदी. काय हे? तुझ्या सासूबाई तुला मुद्दाम त्रास देत आहेत ना? मीच म्हटलं की पसारा आवरते. पसारा झाला होता की केलाय? नाही रमाताई, घर म्हटलं की पसारा होणारच ना. नाही, मला माहितीये ना, तुला त्रास देण्यासाठी हा पसारा मुद्दाम केलाय. रमाताई, अहो मी स्वतःहून त्यांना म्हणाले की मी आवरते म्हणून. त्यांनी काही नाही सांगितलंय मला. आनंदी, हात दाखव तुझा. दाखव हात. हाताला लागलं असताना पसारा झालाय म्हणून तू आवरायला घेतेस ना? मला माहितीये तुझी सासू तुला त्रास देतीये. रमाताई, अहो असं काही नाहीये. असंच आहे. बाजूला हो. नाही नाही, मला माझं काम करू द्या बरं. 1 मिनिटात करते ना सगळं. हा नाही, तुम्ही काही करायचं नाही. रमाताई होत्या माझ्यावर चिडल्यात ना. मला मूल होत नाहीये, या सगळ्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं वाटतंय ना त्यांना. मग हे सगळं तुम्ही जादूने 1 मिनिटात नीट करून द्या. पण त्यांचा राग कमी होणार आहे का? मला माझं काम करू दे रमाताई. मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटतेय, पण करू द्या मला माझी काम. आणि ऐका, सर आज काय आर्ग्युमेंट झाली सर. अहो पुढची जी तारीख दिली ना सर, ती फक्त फॉर्मॅलिटीसाठी. बाकी केसचा निकाल तर आपल्याच बाजूने लागल्यात जमाय सर. अहो तशी कोर्टाभर चर्चाही सुरू होती. असं नसतं रोहन. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कधीच समजायचं नाही की आपण जिंकलेलो आहोत. आता पुढची तारीख दिली म्हटल्यानंतर समोरचा वकील डेफिनेटली काही ना काहीतरी करू शकतो. हो सर हो. बरं ऐक, आता या केसचं काम झालंय पण परवाच्या केसचं काम बाकी आहे. मी ऑफिसला चाललो, तू येतोयस? येस सर. चल. तो हा सर. नाही काही नाही. राघव चल लवकर घरी चल. अरे तुझी आई आनंदीला खूप कामं सांगते, छळ करते तिचा. काय 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 सर? नाही काही नाही. मग कोणाशी बोलत होता? नाही काही नाही. मी घरी जातो. सर पण आपण आता ऑफिसला निघणार होतो ना. अरे नाही रोहन, काय आहे ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलंय. मला घरी जावंच लागेल. तेव्हा तू ऑफिसला जा, मी तुला नंतर जॉईन होतो. ठीक आहे? जा. ठीक आहे. रमा, तू आनंदीच्या काळजीपोटी इथे येऊन मला भेटण्याने काही होणार नाहीये. मला माहितीये तुला तिची काळजी आहे. अगं पण आनंदी आता त्या घरामध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ते राहते आणि आनंदीचं आणि आईचं जे काही नातं आहे ना, ते तुझ्या आणि आईच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. उगाच काहीतरी गैरसमज करून घेतेस आणि इथे येऊन मला भेटतेस. हे बघ, तुला काही गैरसमज करून घ्यायचे ते करून घे, मला काही हरकत नाहीये. पण आहे ना, माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन मला भेटत जाऊ नकोस. माझ्या कामावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय. राघव तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू तुझ्या आईला आई म्हणून ओळखतो, पण मी तुझ्या आईला सासू म्हणून ओळखते. आणि ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे मला चांगलं माहिती. मी चूक केली आणि त्यांचं ऐकलं म्हणून. पण आनंदीच्या बाबतीत हे सगळं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून एवढंसं काहीतरी झालं ना की लगेच मी तुला सांगायला येते. पण आता जे झालंय ना ते एवढंच नाहीये. कहर केलाय त्यांनी. बरं ठीक आहे, आपण जाऊया. पण ह्या पुढे हे असं काही सांगण्यासाठी आहे ना, तू माझ्या ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये नको येत जाऊ. अगदीच काही महत्वाचं तुला सांगायचं असेल ना तर मला फक्त कल्पना दे, एवढी पुरेशी आहे. बरं बाबा, नाही येणार मी तुझ्या ऑफिसमध्ये. हे बघ, आता ना असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम. उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही का नाही? हा, सासूवर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो.
काय 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 झालं तर लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई. झटकला म्हणजे झालं लावून ना, आता काय फुंकर घालत बसू का? लावायचंय लावायचंय घे, लाव लाव लाव, अजून लाव, अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे, इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. हे बघ आता ना, असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम, उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही काय नाही? हा, कसासूर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवेल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो. काय 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 झालं तर लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई. झटकला म्हणजे झालं लावून ना, आता काय फुंकर घालत बसू का? लावायचंय लावायचंय घे, लाव लाव लाव, अजून लाव, अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे, इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. काल आई हिला एवढं बोलली, हाताला लागलंय काम करू नकोस, तरीही लागलेच कामाला. खरंच आई काल जे बोलत होती ते मनापासून बोलत होती ना, की रमा सांगते तसं नाही? रमाचं हे ऐकून नाही चालणार. खरं काय आणि खोटं काय हे आनंदीकडूनच कळेल. झालं आवरून? चहा टाकते हा पटकन. पटकन नको, आरामात. आई काय तुझ्या हातचा चहा पित नाही, त्यामुळे घाई करायची काही गरज नाहीये. जोपर्यंत आई तुझ्या हातचा चहा पिणं पुन्हा सुरू करत नाही, तोपर्यंत सगळं अगदी निवांत होऊ दे. निवांत नाही राहायचंय मला. मला आईंसाठी चहा करायचा आहे. मला खूप आनंद मिळतो आणि मला एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे, आईंनाही माझ्या हातचा चहा खूप आवडतो. माहितीये, नको ना काळजी करस. आई आहे ती, फार दिवस तुझ्या चहाशिवाय नाही राहू शकणार ती. बरं, काय आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन काय विशेष नाही. असं का विचारताय? नाही, विशेष नाही का, मी सहज विचारलं. आई तुला त्रास नाही देत ना? आनंदी, हा बदाम भिजू घातले होतेस? हे घ्या, आलेच मी. आलेच, एक मिनिट. माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, तुझ्यासाठी. हे बदाम तुला खायचे. तब्येत चांगली ठेव, कळलं? यामधल्या गोंधळामध्ये तब्येतीची हेळसांड झालेली आहे. शक्ती वाढली पाहिजे. तब्येतीची कारणं नको आहेत मला. खा. तुम्ही खा, उद्या माझ्यासाठी भिजवेल मी. नाही, हे माझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी. घे. हा राघवा, काय म्हणत होतास तू? मी कुठे काय म्हणत होतो? मी ऑफिसला निघालो होतो. चालू द्या तुमचं. येतो आई, येतो. हा.